नमस्कार. आज आपल्या देशाच्या भविष्याच्या निर्धारणासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्याची वेळ आली आहे. संविधानाच्या मसुद्यावर चर्चा करणे आणि आपले मत मांडावे. आदरणीय अध्यक्ष महोदय आणि मित्रांनो, आपल्या देशाला न्याय आणि समतेचा मार्ग दाखवणारे एक संविधान तयार करणे हे केवळ एक कागदावरचे लेखन नाही, तर लाखो लोकांच्या जीवनात बदल घडवणारे एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज असेल. आज या संविधानाच्या मसुद्यात आम्ही भारतीय समाजातील प्रत्येक वर्गाच्या हक्काचे रक्षण सुनिश्चित केले आहे. आदरणीय अध्यक्ष महोदय आणि माझ्या प्रिय सहकाऱ्यांनी, संविधानाच्या मसुद्यात डॉक्टर आंबेडकर यांच्या कामाचे महत्त्व अनमोल आहे. आम्ही एक धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही राज्य स्थापनेसाठी या संविधानाच्या चौकटीत बांधलेलो आहोत. पण या संविधानात मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते, ती म्हणजे मूलभूत हक्क. प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रपणे जीवन जगण्याचा अधिकार असावा लागतो. अध्यक्ष महोदय, माझ्या मते संविधानात धार्मिक स्वातंत्र्यता आणि सांप्रदायिक दृष्टिकोन यावर जास्त जोर दिला जात आहे. आपल्या देशातील अनेक लोक वेगवेगळ्या धर्मांचे पालन करतात. यामुळे एकतर्फी निर्णय घेणे देशाच्या हितासाठी योग्य होईल का? सदस्य महोदय, आपल्याला समजून घ्यावे लागेल की भारत एक विविधतापूर्ण देश आहे. धार्मिक स्वातंत्र्य हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण प्रत्येकाला आपला विश्वास आणि आपला धर्म अनुसरून करण्याचा हक्क असावा लागतो. हा मुद्दा केवळ एका व्यक्तीच्या हक्काचा नाही, तर समाजाच्या एकमततेसाठी देखील आवश्यक आहे. पण बाबासाहेब, समाजातील काही लोक अजूनही मागासलेले आहेत. त्यांना समान संधी मिळणे आवश्यक आहे. कसे तुम्ही त्या लोकांच्या हक्काचे संरक्षण करणार? आपल्या संविधानात सामाजिक न्याय दिला आहे. आरक्षण हे केवळ एक साधन आहे, ज्याद्वारे आम्ही मागासलेल्या वर्गांना मुख्यधारेत आणण्याचा प्रयत्न करतो. यावर चर्चा करणे आवश्यक आहे की आपल्याला एका समाजवादी आणि समानतेवर आधारित समाज कसा निर्माण करावा. संविधानाने समानता आणि वर्गभेद नष्ट करणे हे मुद्दे मोठ्या प्रमाणावर समाविष्ट केले आहेत. मात्र आम्हाला इतर महत्त्वाचे मुद्दे देखील लक्षात ठेवायचे आहेत, जसे की शेतकरी आणि कामगारांच्या हक्काचे संरक्षण, शेतकऱ्यांना योग्य किंमत आणि कामगारांना योग्य वेतन मिळवून देणे हे देखील संविधानाच्या अंतर्गत असावे लागेल. आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा केली. भारताच्या संविधानाला न्याय, समानता आणि सामाजिक शोषणमुक्त समाज देण्याचे उद्दिष्ट आहे. आपली भूमिका हे सुनिश्चित करते की भारताचा संविधान एक समृद्ध, सशक्त आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवेल. आज आपल्याला देशाच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक दृष्टिकोन मिळाला आहे. It now released to put the motion moved by Dr. Ambedkar to move off the House. The question is that the Constitution by this Assembly be passed. भारत माता की जय. चर्चेची वेळ संपली आहे, परंतु आपले कार्य अजून सुरू आहे. आज जे काही ठरले ते भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या भविष्यात एक नवा सूर्य उगवेल अशी माझी आशा आहे. जय. 26 जानेवारी 1950 हा दिवस राष्ट्रीय सण उत्सव म्हणून साजरा केला गेला. का नाही उत्सव साजरा केला जाणार? कारण त्या दिवसापासून आपला देश स्वतः तयार केलेल्या रस्त्यावर स्वतःचा राज्यकारभार करणार होते, आणि म्हणूनच आपण 26 जानेवारी हा दिवस आपण गणतंत्र दिवस म्हणून साजरा करतो. चला तर मग आपण सर्वांनी मिळून आपल्या उद्देशिकेचे वाचन करूया. मी सर्व पालकांना व इथे उपस्थित मान्यवरांना, प्रमुख पाहुण्यांना, पालकांना, विद्यार्थ्यांना आणि इथे उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाला अशी विनंती करते की आपण सर्वांनी उद्देशिकेसाठी आपापल्या जागेवर उभे राहावे.